आज सकाळच्या पवित्र वचन मनन चिंतनात आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे येण्याची विनंती करतो. आपण विजय संगीत गीत नंबर 77 आणि उपासना संगीत गीत नंबर 159 दिव्य आत्म्या वाटाड्या घरी वाट दावाया हे गाऊया. दिव्य आत्म्या वाटाड्या घरी वाट दावाया यात्रेकरी भक्तासी तू रानात पाळीशी कष्टीवाणी ऐकती पार गोड लागती म्हणतो सुस्वरे माझ्या मागे ये त्वरे प्रिय सख्या तू दया नित्य करीची सांभाळ कधी घोर पडतो अंधारात चालतो वादळेही सुटती धैर्य आशा खुंटती म्हणतो सुस्वरे माझ्या मागे ये त्वरे मृत्यू नदी पोहता तुला अनुसरता भवरान सोडणार ते आकाशी चढणार तोवरी प्रार्थना तूच करी करुणा म्हणतो सुस्वरे माझ्या मागे ये त्वरे. आज सकाळचं जे मनन आहे, ज्या चमत्कारावर आपण मनन करणार आहोत त्या चमत्काराबद्दल सन्मान्य रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब वचनाची सेवा करणार आहेत. आरंभीच्या प्रार्थनेसाठी आपल्या मंडळीचे पंच आहेत श्री राजेंद्र व्यास. मी आपणाला विनंती करतो, कृपा करून आपण पुढे या व प्रार्थना करा. प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वर बापा, मान सन्मान गौरव आम्ही तुला देतो ह्यासाठी की प्रभू आज पुन्हा नव्याने तुझ्या वचनाचं मनन ऐकत असताना ऐकण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला या ठिकाणी आणलंस. तुझी कृपा पुरलीस, आमच्या आयुष्यामध्ये एक नवीन जग दाखवला आणि हा नवीन दिवसाची सुरुवात प्रभू आम्ही तुझ्या वचनाच्या आशीर्वादाने आम्ही करत आहोत. परमेश्वरा विशेष करून प्रार्थना करतो, हा तुझ्या दासाला लागणारी कृपा पुरव. तुझं पवित्र वचन प्रभू त्यांच्या मुखातून निघत असताना तू त्यांना सहाय्याने मदत कर. आम्ही जे बघू, आम्ही जे ऐकू, आम्हा सर्वांना एक नवीन कृपा, एक नवीन आशीर्वाद दे. आमचे विश्वास आहे प्रभू आज हे कार्य तू करशील. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही आभार मानतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या महत्त्वपूर्ण चमत्कारावरती मनन करण्यासाठी मी सन्माननीय रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब आपलं प्रार्थना गटाच्या वतीने स्वागत करतो व वचनाच्या सेवेसाठी मी आपल्याला पुढे आमंत्रित करतो.
आजच्या मननासाठी आम्ही परमेश्वराचं वचन मत्तेयाचे शुभवर्तमान अध्याय 8 आणि 28 पासून तर 38 पर्यंत ही वचने आपण पाहूया. मग तो पलीकडे गदरेकरांच्या प्रदेशात गेल्यावर 2 भूतग्रस्त कबरातून निघून येत असताना त्याला भेटले. ते इतके अक्रार विकळाळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. तेव्हा पहा, ते ओरडून म्हणाले, हे येशू, देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पिळण्यास येथे आला आहेस काय? तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. मग ती भूते त्याला विनंती करू लागली की, तू जर आम्हाला काढत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हाला पाठवून दे. त्याने त्यांना म्हटले, जा. मग ती निघून डुकरात शिरली आणि पहा, तो कळपाचा कळप कळ्यावरून समुद्रात धडक धावत जाऊन पाण्यात बुडून मेला. मग चारणारे पळाले आणि त्यांनी नगरात जाऊन भूतग्रस्ताच्या गोष्टी सकट सर्व वर्तमान जाहीर केले. तेव्हा पहा, सर्व नगर येशूला भेटण्यास निघाले आणि त्याला पाहून त्यांनी आपल्या हद्दीबाहेर जाण्याची विनंती केली. प्रार्थना करू. पवित्र आमच्या सर्वशक्तिमान सर्वसमर्थ प्रेमळ पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये या सकाळी प्रभू आम्ही तुझ्या वचनाबद्दल धन्यवाद देतो. जे वचन प्रभू आज मननासाठी आम्ही घेत असताना प्रभू तू केलेल्या चमत्कारापैकी एक चमत्कार आणि यावर आम्ही मनन करीत असताना या चमत्काराच्या द्वारे प्रभू तू आपली इच्छा आणि प्रभू जे तुझं कार्य याच्याद्वारे तू करू पाहत आहेस. आजही ते तुझं कार्य प्रभू तुझ्या महान सामर्थ्याने प्रभू तू घेऊन जा. या वचनामधून तुझी इच्छा विचार प्रगट करण्यासाठी आणि ते सर्व विचार ग्रहण करण्यासाठी तुझी कृपा आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पुरव, ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ही जी घटना आहे ही 3 शुभवर्तमानामध्ये याची नोंद आहे. मत्ते आम्ही वाचलं 8 आणि 28 ते 38, लूक 8 आणि 26 ते 29, मार्क 5 आणि 1 ते 21 यामध्ये आम्ही या घटनेचा उल्लेख आम्ही पाहतो. आता या ठिकाणी मत्ते आणि लूक आणि मार्क एका वेगवेगळ्या अँगलमधून चमत्कारांचा उद्देश आणि चमत्कारांच्या द्वारे ते काही एक त्यांचा ठाम उद्देश ठेवण्याचा प्रयत्न करतात. मत्ते या शुभवर्तमानामध्ये विशेष करून येशू हा राजा या उद्देशाने या गोष्टीवर मत्ते अतिशय भर देतो आणि पहिले 4 अध्यायामध्ये राजाचे व्यक्तिमत्व आणि हे तो दाखवतो आणि 5 ते 7 या अध्यायामध्ये त्याची राजाची तत्वे आम्ही पाहतो. आता यापुढे तो आम्हाला राजाचा अधिकार तो अगदी सविस्तरपणे कसा आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मत्तेयाच्या या शुभवर्तमानामध्ये 8 आणि 9 अध्यायामध्ये मत्तेयाने 10 चमत्कारांची नोंद केली आहे. याचा उद्देश एक की राजाच्या ठायी अधिकार आणि सामर्थ्य आहे. अशा प्रकारच्या उद्देशाने मत्ते या ठिकाणी या चमत्कारांचा मागे असलेला हेतू तो समोर ठेवतो. कारण 1 कोरिंथ 1 आणि 22 यहुदी चिन्ह मागतात आणि म्हणून हा त्यांचा जो राजा आहे तो हा आहे आणि म्हणून राजाच्या ठायी हे सामर्थ्य आणि अधिकार आहे हे या घटनांमधून त्याने प्रगट केलेलं आहे. आता ही जी घटना घडलेली आहे ती यार्देनेच्या पूर्वेस विदेशी प्रदेशामध्ये कुठेतरी ही घटना घडलेली आहे. निश्चित असं ठिकाण आम्हाला या ठिकाणी माहीत नाही, परंतु यार्देनेच्या पूर्वेस या ठिकाणी ही घटना
घडलेली आहे. आणि या ठिकाणी जेव्हा आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रगट होतो किंवा येशू ख्रिस्त या ठिकाणी येतो, येशूची उपस्थिती आम्ही पाहतो. आणि येशूची उपस्थितीच आम्ही पाहतो. त्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही येशूच्या उपस्थितीने त्याला असं योहान या ठिकाणी मत्ते या ठिकाणी दोन भूतग्रस्तांचा उल्लेख करतो, फक्त मत्ते. परंतु आम्ही पाहतो की या ठिकाणी आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा आम्हाला समजतं की गदरेकराचा भूतग्रस्त याचा उल्लेख आम्ही खास करून जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा देवाचं वचन आम्हाला हे सांगतं की त्याचं जीवन सैतानाच्या भयंकर सामर्थ्याने जखडलेलं जीवन होतं. जेव्हा येशू त्या माणसाला भेटतो त्यावेळेस त्याला विचार, तुझं नाव काय आहे? त्यावेळेस तो म्हणतो की मी सैन्य आहे. लॅटिन भाषेतून या शब्दाचं जेव्हा आम्ही पुढे तर पाहतो की जे एक मिलिटरीचं सैन्यांचा गट 4 ते 6 हजार सैनिकांचा गट असतो, म्हणजे त्याच्या शरीरामध्ये किती भूते असतील आणि त्याची अवस्था दीर्घकाळापासून त्या माणसाची अवस्था किती बिकट झालेली हे चित्र आम्हाला पाहायला भेटत आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की त्याच्या जीवनामध्ये ज्यावेळेस या गोष्टी आम्ही पाहतो तेव्हा परमेश्वराचं वचन काय सांगत आहे. गदरेकराच्या देशाकडे गालिलच्या पूर्वेलाच्या बाजूला दकापलीस ते बहुतेक विदेशी भाग, आणि त्याला एक मनुष्य भेटला. बऱ्याच काळापासून त्याला त्या भूताने जखडलेलं होतं. त्याच्या अंगावर वस्त्र नव्हतं, तो घरात राहत नव्हता. भूते त्याला रानात हाकलून लावत होते. म्हणजे संपूर्ण जीवन सैतानाच्या दुष्ट आत्म्यांच्या नियंत्रणाखाली असलेलं जीवन, उद्ध्वस्त झालेलं जीवन त्याचं आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा देवाच्या वचनामध्ये पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे की तो स्वतः दगडाने आपलं अंग ठेचून घेत असे. किती दयनीय अवस्था, किती भयानक स्थिती आम्ही पाहतो. सैतानाच्या प्रभावाने चालवलेलं जीवन, अगदी सहज जसं एक मोठं जहाज लहानचं सुकानाने ज्या दिशेने जायचं त्या दिशेने जहाजाला भाग पडतं, त्याप्रमाणे त्या माणसाचं जीवन इतकं प्रभावित झालेलं होतं, नियंत्रणाखाली होतं. आणि त्याचं शरीरावर, मनावर, बुद्धीवर अगदी पूर्णपणे सैतानाची पकड होती. आणि असं म्हटलेलं आहे की त्याच्या प्रभावाने त्याचं जीवन चालवलेलं जात होतं. तो स्वतः त्याची जीवनाची स्थिती भयंकर होती. तो समाजापासून दूर घालवलेला होता, घरापासून घालवलेला होता. आणि अशा अवस्थेमध्ये त्याचं जीवन दीर्घ काळापासून आहे. आणि आम्हाला समजतं की येशू ज्यावेळेस आला त्यावेळेस आम्हाला पाहायला भेटतं की तो भूतग्रस्त येशूला विनंती करतो. या अध्यायामध्ये, या चमत्कारामध्ये 3 प्रकारच्या विनंत्या आम्हाला पाहायला भेटतात. पहिली विनंती आहे भूतांची विनंती आहे. दुसरी विनंती आहे ती त्या प्रदेशातील जे लोक हे महत्कृत्य चमत्कार घडले ते पाहायला आले त्या लोकांची विनंती आहे. आणि तिसरी विनंती आहे बऱ्या झालेल्या भूतग्रस्ताची विनंती आहे. 3 प्रकारच्या विनंती आहे. येशू ख्रिस्त कोणत्या विनंत्यांना प्रतिसाद देतो आणि कोणती विनंती प्रभू येशू ख्रिस्त नाकारतो ते देवाच्या वचनाबद्दल आपण पुढे पाहू. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्यावेळेस येशूची उपस्थिती त्या ठिकाणी प्रगट झाली, प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला आणि त्या भूतग्रस्ताची भेट होते, तेव्हा येशूच्या उपस्थितीनेच त्या भूतग्रस्ताच्या जीवनामध्ये जे भूतांचं सामर्थ्य होतं, दुष्ट आत्म्यांचं सामर्थ्य होतं, ते भयभीत झालेलं आम्हाला पाहायला भेटत आहे. तो आम्हाला त्रास द्यायला का आला? आणि अशा प्रकारची ते त्याला विनवणी करू लागले. आम्ही पाहतो की त्याने विनंती केली, मला त्रास देऊ नको. कारण लूक 8 आणि 26 ते 29 मध्ये आणि मत्ते 8 28 ते 38 मध्ये आम्ही पाहतो की 30 ते 33 यामध्ये त्या भूतांना येशूचा अधिकार आणि सामर्थ्य त्यांना जाणीव होती. येशू हा देवाचा पुत्र आहे आणि त्याला आम्हाला घालवण्याचं आणि अधोलोकात पाठवण्याचं सामर्थ्य आहे आणि अंतिम समयी न्याय करण्याचा अधिकार देखील हे आहे, हे ओळखून होते.
तुम्ही पहा, याकोबाच्या पत्रामध्ये याकोब देखील याचा उल्लेख करतो. भूते देखील विश्वास ठेवतात, ते तारणासाठी नाही, पण त्यांना ठाऊक आहे येशू जिवंत देवाचा पुत्र आहे, त्याला स्वर्गीय अधिकार आहे आणि अंतिम समयी तो आमचा न्याय करणार आहे. आणि जेव्हा येशू आला तेव्हा भयभीत झाले आणि त्याने येशूला जो अधिकार आहे आणि सामर्थ्य आहे, पहा येशूची उपस्थिती, सामर्थ्य आणि अधिकार त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं. त्यावेळेस त्यांनी विनंती केली की आम्हाला अधोलोकात पाठवू नको, आम्हाला अधोलोकात पाठवू नको, त्यापेक्षा डुकराच्या कळपामध्ये आम्हाला जाऊ दे. आम्ही पाहतो या घटनेमध्ये येशूने त्यांना डुकरांच्या कळपामध्ये जाण्यास सांगितलं आणि आम्ही पाहतो हे चित्र की डुकरे पळत जाऊन कळ्यावरून समुद्रात पडले आणि मेले. आणि या घटनेवरून आम्ही पाहतो की जवळजवळ 2000 डुकरांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे, त्यांचा मालकाचं नुकसान झालेलं आहे. परंतु आम्ही स्तोत्रसंहिता 50 मध्ये जेव्हा पाहतो की तेव्हा येशू ख्रिस्ताने हे कृत्य केलं, त्यावेळेस आम्हाला समजतं की सर्व परमेश्वराचं आहे, त्याने हे निर्माण केलेलं आहे. आणि डुकरापेक्षा या सैतानाच्या बंधनात असलेल्या आत्म्याची सुटका करावी हे फार महत्त्वाचं येशूला वाटलं. मानवी आत्मा किती मौल्यवान आहे आणि याचा नाश होऊ नये म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना त्या ठिकाणी सांगितलं, त्यांच्या विनंतीप्रमाणे तुम्ही जा. आणि ते डुकरे ते दुष्ट आत्मे त्यांच्यामध्ये शिरले आणि त्याने जाऊन त्या समुद्रामध्ये पडून ते मेले. ही घटना आहे. आणि आम्ही पाहतो येशू ख्रिस्ताचं द्वारे झालेला हा चमत्कार पाहणारे लोक होते त्या ठिकाणी, ते भयभीत झाले, ते पळत गेले, त्या नगराच्या प्रदेशातील लोकांना सांगितलं आणि सर्व प्रदेश लोटून आला की येशूने केलेले चमत्कार. आणि ज्यावेळेस हे चमत्कार त्यांनी पाहिला, भूतग्रस्त मनुष्य त्या बंधनातून सुटलेला आहे, शुद्धीवर आलेला आहे, त्याने अंगावर कपडे घेतलेले आहे, त्याच्या जीवनात बदलाव आलेला आहे. हा महान चमत्कार पाहून त्या लोकांनी येशूला विनंती केली की आमच्या प्रदेशाच्या बाहेर निघून जा. आम्ही पाहतो ज्यावेळेस आम्ही बायबल कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा सिलेंडर साहेब यावर बोलत होते. सिलेंडर साहेब बोलत होते आणि त्यांनी लागूकरण कसं केलं होतं सांगताना, या डुकरापेक्षा हे मनुष्यापेक्षा ते डुकरे शहाणे होते असं लागूकरण केलं होतं. त्यांनी सैतानाचे जीवन जगण्यापेक्षा मृत्यूला आमंत्रण पत्करलं असं त्यांनी सिलेंडर साहेबांनी सांगितलं. त्यांची मराठी भाषा किती सुंदर होती, इतकं त्यांनी सुंदर त्यांनी त्या ठिकाणी याच्यावर मला अजून आठवतं की सिलेंडर साहेब याच्यावर बोलत असताना त्यांनी या गोष्टींचा उल्लेख केला की त्या माणसापेक्षा डुकरे शहाणे होते, त्यांनी मरण पत्करलं. सैतानाचे जीवन जगण्यात अर्थ नाही, त्याने मरण पत्करलं असं सिलेंडर साहेबांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं. आम्हाला म्हणजे आश्चर्य वाटलं. एका आत्म्याचं मोल किती मोठं आहे आज पण. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, यहुदी रिवाजानुसार यहुदी लोक देखील भूते काढत. मागच्या भूतग्रस्त चमत्कारामध्ये याचा उल्लेख केला होता. जेव्हा भूतांचे नाव माहीत असणे आवश्यक होते, येशू या परंपरा अंधश्रद्धेवर गेला नाही. येशूने आपल्या अधिकाराचा आणि सामर्थ्याचा वापर केलेला आहे. येशूने आपल्या अधिकाराचा आणि सामर्थ्याचा वापर केलेला आहे. आणि त्यांना या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, त्यांना घालवून दिलेलं आहे. या भूतग्रस्ताचं परिवर्तन झालेले आहे, प्रतिक्रिया आलेली आहे. आणि असं म्हटलेलं आहे, त्यांना निघून जाण्याची विनंती केली. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या विनंतीप्रमाणे त्या प्रदेशामधून निघून गेला. परंतु भूतग्रस्त ज्याला प्रभूने सोडवलं, ज्याला मुक्त केलं, तो बंधनातून सुटला, त्याच्या जीवनामध्ये बदलाव आला. तो येशूला विनंती करतो, प्रभूजी मला तुमच्या संगती राहू द्या, मला तुमच्याबरोबर राहायचं आहे, मला तुला अनुसरायचं आहे, तुझ्या मागे यायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, नाही, तू जा, तुझ्या स्वकीयाकडे जा, तुझ्या प्रियजनाकडे जा,
आणि परमेश्वराने तुझ्यासाठी काय केलेलं आहे ते त्यांना तू सांग. किती महान गोष्ट प्रभूने त्याला सांगितलं. एका महान परिवर्तन झालेल्या जीवनाच्या, बंधमुक्त झालेल्या जीवनाला प्रभू हीच गोष्ट सांगतो, जा तुझ्यासाठी परमेश्वराने जे महत्कृत्य केलं आहे ते स्वकीयामध्ये जाऊन तू सांग. कारण स्वकीयने त्याचं जीवन पाहिलं होतं, त्याची जीवनाची अवस्था त्यांनी जवळून न्याळून पाहिलेली होती, त्याच्या वेदना पाहिलेल्या होत्या, त्याची परिस्थिती पाहिलेली होती. अगदी त्याच्या जीवनाचं नियंत्रण सुटलेला, तोल सुटलेला माणूस, ज्याने आपल्या शरीरावर असंख्य वेळेस सैतानाच्या या विक्राळ शक्तीने सगळं साखळदंड तोडले आणि आपल्या शरीराला त्याने ठेचून घेतलं, अशी अवस्थेमध्ये त्याचं जीवन दीर्घकाळ गेलेलं आहे. प्रभूने त्याचं जीवन बदलून टाकलेलं आहे. आणि असं म्हटलेलं आहे, बदलून टाकल्यानंतर त्याला सांगितलं, तू जा तुझ्या स्वकीयाकडे जा आणि तुझ्यासाठी जे परमेश्वराने महान काम केलेलं आहे, अद्भुत काम केलेलं आहे, ते तुला सांगायची गरज आहे. आणि आम्ही पाहतो की तो सर्वत्र येशू ख्रिस्ताविषयी तो घोषणा करीत फिरला. अशा प्रकारे आम्ही देवाच्या वचनामधून आम्ही पाहतो. त्याच्या जीवनात चमत्कार झाला, त्याची प्रतिक्रिया, त्याची विनंती आम्ही पाहतो आणि ते देवाच्या वचनामध्ये आम्ही समजून घेतो. येशू ख्रिस्ताने याद्वारे देवाच्या राज्याचे सामर्थ्य व अधिकार दाखवले. याच्याद्वारे येशू ख्रिस्ताने देवाच्या राज्याचे अधिकार आणि सामर्थ्य दाखवले. भूते अशुद्ध आत्मा घालवण्याची घटना ही वेगळी आहे. या ठिकाणी हा यहुदी नसावा, तो एक विदेशी प्रदेशात राहत होता. आणि तुम्हाला अगोदर सांगितली घटना समुद्राच्या पलीकडे यार्दनेच्या पूर्वेस घडलेली आहे. त्याची अवस्था दारुण होती, त्याला आवरणे कोणाला शक्य नव्हते, त्याच्या ठाई अमानवी शक्ती होती आणि हा मनुष्य वेदनांनी तळमळत होता. तरी दुष्ट आत्म्याच्या प्रभावाखाली तो होता, तो स्वतःला घाळ करीत होता. आम्ही पाहतो महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस येशू त्याच्या समक्ष गेला, त्याची अवस्था पाहिली, तेव्हा शास्त्रात असं लिहिलं आहे, येशूला त्याचा कळवळा आला. हीच एक ठळक प्रभावी सत्य आम्हाला येशूच्या चमत्कारामधून पाहायला भेटत आहे. येशूच्या जीवनामध्ये जेव्हा मनुष्य जखडलेला आहे, पापाच्या सैतानाच्या जोखडाखाली आहे, येशूकडे जेव्हा जो मनुष्य येतो त्यावेळेस येशू त्याच्याकडे पाहतो, तेव्हा त्याचं मन तुटतं असं म्हटलेलं आहे, कळवळ्याने भरून जातं आणि येशूला त्याचा कळवळा आला असं म्हटलेलं आहे. प्रभू येशूचा कळवळा किती अद्भुत गोष्ट आहे. आज पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई जो कळवळा आहे, तो येशू कळवळ्याने भरलेला आहे. तो येशू आज देहरूपात जगात नाही, परंतु तो आमच्यासाठी स्वर्गीय स्थानी मध्यस्थीच्या ठिकाणी आहे. तो अशा कळवळ्याने भरलेला आहे. जेव्हा या अवस्थेमध्ये असलेल्या आत्म्यांना, लोकांना तो पाहतो आणि ज्यावेळेस येशूचा कळवळा आणि त्याची प्रीती ही वाहू लागते. कळवळा वाटला, त्याच्यावर त्याने प्रीती केली. पहा, येशूला कळवळा आला, येशूने त्याच्यावर प्रीती केली आणि असं म्हटलेलं आहे, दुष्ट आत्म्यांना निघून जाण्याची आज्ञा दिली अधिकाराने. आणि येशूने आपले अधिकार आणि सामर्थ्य त्या ठिकाणी प्रगट केलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही या चमत्काराचे योगे आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने हा मोठा चमत्कार केलेला आहे. आणि चमत्कार होत असताना आम्ही पाहतो की मी अगोदरच तुम्हाला सांगितलं 3 विनंत्या या चमत्कारामध्ये, की पहिले विनंती भूतग्रस्ताची आहे, सैतानाच्या या दुष्ट आत्म्यांची आहे. दुसरी विनंती समुदायाची आहे. तिसरी भूतग्रस्त पासून मुक्त झालेल्या त्याची आहे. आणि या 3 प्रार्थना विनंत्या आहे. आणि 3 प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटत आहे. 3 प्रकारची प्रतिक्रिया आणि आम्ही पाहतो त्या लोकांनी वास्तविक जेव्हा हे अलौकिक सामर्थ्य अधिकार पाहिलं त्यावेळेस त्या लोकांनी
येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला पाहिजे होता, येशूचा स्वीकार करायला पाहिजे होता, परंतु या लोकांनी येशूला निघून जाण्याची आज्ञा त्याने केली. त्याला आमच्या प्रदेशातून निघून जा. आज पण ते सत्य आहे. येशूच्या द्वारे, येशूच्या वचनाच्या द्वारे आज पण जेव्हा परमेश्वर महान काम करतो तेव्हा या सत्याला आज देखील जगामध्ये विरोध होतो. आज देखील जगामध्ये विरोध आहे आणि त्या काळात ती परिस्थिती होती, ती आज देखील तशीच आहे. आणि आम्ही पाहतो या ठिकाणी या लोकांची प्रतिक्रिया, त्यांनी विश्वास ठेवण्याऐवजी ते घाबरले असं म्हटलेलं आहे. विश्वास ठेवायला पाहिजे ते घाबरले. येशूचा स्वीकार करण्याऐवजी त्याने येशूला नाकारलं आणि त्याला निघून जाण्याची विनंती केलेली आहे. ज्यावेळेस आमच्या समोर एक सुंदर एक संधी उपलब्ध देव करून देतो आणि त्या संधीचा आम्ही जर सदुपयोग करत नाही, ती संधी निघून जाते, त्यावेळेस देव देखील आम्हाला भाग पाडत नाही. या लोकांसमोर या चमत्काराच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त महान काम करू पाहत होता, पण त्या लोकांनी या मानवी आत्म्याचं मोल समजून घेण्याऐवजी त्याने 2000 डुकरांचा कळप नाश झाला त्याकडे पाहून ते भयभीत झाले आणि येशूचा नाकार केलेला आहे. अशा प्रकारची स्थिती ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला समजतं की येशूचा दृष्टिकोन, त्या गोष्टीकडे पाहण्याचा मानवी दृष्टिकोन काय आहे, येशूची प्रतिक्रिया काय आहे, मानवाची प्रतिक्रिया काय आहे आणि मुक्त झालेल्याचा प्रतिसाद काय आहे. या सर्व गोष्टी जेव्हा आम्ही पाहतो एकत्र करून, तेव्हा आम्ही पाहतो की ज्यावेळेस मनुष्याचं जीवन प्रभू येशू ख्रिस्त खऱ्या अर्थाने मुक्त करतो, स्वतंत्र करतो, त्या व्यक्तीला कोणीही थांबवू शकत नाही. परिवर्तन झालेल्या जीवनाला कोणी दाबू शकत नाही. परिवर्तन झालेल्या जीवनाला कोणी अडवू शकत नाही. परिवर्तन झालेल्या जीवनामधून जी साक्ष आहे ती अतिशय जिवंत आणि प्रभावशाली साक्ष असते. या भूतग्रस्ताच्या जीवनामध्ये प्रभूने त्याला बदलून टाकलेला आहे, शुद्धीवर आलेला आहे, वस्त्र घातलेलं आहे आणि येशूच्या चरणापाशी आहे. आणि येशूने सांगितलं, जा तुझ्या स्वकीयाकडे जा आणि परमेश्वराने तुझ्यासाठी जे केलं आहे ते त्यांना सांग. आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने आमच्यासाठी पुष्कळ काही केलेलं आहे, लहान मोठ्या सर्व गोष्टी केलेल्या आहे. आणि प्रतिदिवशी जे परमेश्वर आमच्या जीवनामध्ये लहान सहान गोष्टी करतो ते आम्हाला सांगायचं आहे. त्या लहान सहान गोष्टीमधून देखील आम्ही परमेश्वराचं गौरव करू शकतो, त्याच्याद्वारे लोकांना आशीर्वाद मिळू शकतो. आणि ही घटना आम्हाला हेच शिकवून जाते की परमेश्वर आमच्यासाठी जे काही करतो, लहान मोठी गोष्ट ती आम्ही आमच्यापुरती ठेवू नये, जर ते आम्ही प्रगट करावं. आणि म्हणून या ठिकाणी हे देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. देवबाप या वचनाच्या द्वारे आम्हाला आशीर्वाद देव. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. या अद्भुत चमत्कारावरती आपण मनन केलेलं आहे. मी प्रार्थना गटाच्या वतीने पाळकसाहेब आपलं मनपूर्वक आभार मानतो. परमेश्वर देवबाप ही वचने आशीर्वादित करो तुमच्या आणि माझ्यासाठी. आम्ही आमच्या मंडळीतल्या आजारी प्रियजनांची पुन्हा आज सकाळी आठवण करणार आहोत. सोबतच SAMच्या सेवा कार्यासाठी आपण प्रभूकडे सहाय्य मागणार आहोत. दयाळू देवबाप आपली कृपा आणि अनुग्रहपूर्व यासोबतच आजारी प्रियजन जे आहे त्यांना प्रभू आरोग्य देव. आज ज्यांचे वाढदिवस आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. परशुराम कोकणी पोलीस यांचा आज वाढदिवस आहे. सोबतच राजेश गावित पोलीस या 2 बंधूंचा वाढदिवस आहे. सोबतच सुरभी चव्हाण पुणे म्हणजेच सुधीर चव्हाण यांची कन्या यांचाही आज वाढदिवस आहे. आणि सुवार्ता कोतक या प्रिय बहिणीचा आज वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो व आजच्या सकाळी प्रार्थनेत त्यांची आम्ही आठवण करतो. सगळ्यांच्या वतीने मी रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब आपणाला विनंती करणार आहे, कृपा करून आपण पुढे या, प्रार्थना करा आणि आशीर्वादासाठी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपण आशीर्वाद देण्यास येण्याचं आहे. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आभार मानतो प्रभू. जे सुंदर वचन आमच्या कानावर पडलं आजच्या दिवसाच्या पहिल्या प्रहराला, प्रभू तुझं वचन जेव्हा आमच्या कानावर पडतं त्या वचनातला प्रभुदेव बापा खरोखर तुझा संदेश आम्हाला समजतो. त्यावेळेस प्रभुदेव बापा खरोखर आम्हाला जीवन जगण्यासाठी सामर्थ्य मिळतं. जीवन जगण्यासाठी प्रभुदेव बापा आम्हाला मार्ग दिसू लागतात.
आणि खरोखर प्रभुदेव बापा तू मुक्ती देणारा परमेश्वर आहे. आणि भूतग्रस्ताच्या जीवनावरून आम्ही पाहतो प्रभुदेव बापा खरोखर असंख्य भूते त्याच्यामध्ये होती आणि प्रभू अनेक प्रकारच्या भयानक आणि घात करणाऱ्या अशा गोष्टी प्रभू त्याच्या शरीरामध्ये कार्य करीत होत्या. परमेश्वरा सुटका नाही आणि प्रभुदेव बापा मृत्यू हा ठरलेला आहे. अशा प्रकारची अवस्था असताना प्रभू खरोखर मानवासाठी तू धावून आलास, त्याच्या मुक्तीसाठी तू धावून आलास. आणि परमेश्वरा खरोखर मानव हा अशाच प्रकारच्या अनेक पापांनी ग्रस्त होता. प्रभुदेव बापा कदाचित त्याच्या अंगात मर्यादित भूत असतील, परंतु मानवाच्या जीवनात प्रभू असंख्य पाप आहेत परमेश्वरा. आणि म्हणून गीतकर्ता देखील म्हणतो की क्षणोक्षणी मी पापे करीतो, मन हे माझं अकळेनारे. परमेश्वरा खरोखर आमची पापाची अवस्था तुला पाहवली नाही आणि तू आमच्यासाठी धावून आला, आमच्यासाठी पापमुक्तीचं कार्य तू केलं. परमेश्वरा आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज प्रभू जे तुझ्या राज्यासाठी नेमलेले आहेत, निवडलेले आहेत प्रभू, त्यांना तू आपल्या राज्यात बोलवून घेतो, त्यांना तू सुटका देतोस आणि ते स्वर्गीय राज्यासाठी निवडलेले होतात परमेश्वरा. आणि त्या गर्सेकरच्या प्रदेशामधले लोक प्रभू ते कदाचित निवडलेले नसतील, ते देवाच्या राज्याच्या बाहेर राहिले आणि जगातल्या गोष्टींविषयी ते चिंताक्रांत झाले आणि प्रभू त्यांना ते स्वर्गीय राज्य मुकावं लागलं. परमेश्वरा आम्ही खरोखर तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो आजच्या सुंदरशा वचनाबद्दल. प्रभू आज आम्ही मंडळीसाठी प्रार्थना करत असताना प्रभू जे आजारी जन आहेत त्यांची आठवण करतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. देवबापा आजच्या दिवशी देखील प्रभू त्यांना तू नवीन आशा दे, नवीन शक्ती दे, नवीन आरोग्य दे आणि त्यांच्या हातापायामध्ये त्यांच्या शरीरामध्ये प्रभू देवबापा नवीन शक्ती येऊ दे, त्यांना आरोग्याचा लाभ होऊ दे आणि स्वस्थता त्यांना मिळू दे. आणि याही जीवनामध्ये प्रभू त्यांनी तुझी स्तुती करावी, तुझी आराधना करावी, असंच तू दयेने आणि कृपेने होऊ दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभुदेव बापा आमच्या SM ट्रस्टचे जे पदाधिकारी आहेत, चर्चेसचे पदाधिकारी आहेत, अशा सगळ्यांची आम्ही पुन्हा एकदा आठवण करत असताना प्रार्थना करतो. देव बापा लागणारं शहाणपण दे, कामासाठी लागणारं चांगलं आरोग्य दे, शक्ती दे प्रभुदेव बापा, मार्गदर्शन दे. येणाऱ्या दिवसामध्ये प्रभुदेव बापा मंडळ्या आणि ट्रस्ट प्रभुदेव बापा तुझ्या गौरवासाठी, तुझ्या सेवेसाठी, देवराज्याच्या वाढीसाठी कशा रीतीने उपयोगात आणता येईल यासाठी परमेश्वरा त्यांना लागणारी कृपा तू दे परमेश्वरा. आणि यामध्ये त्यांना तू अधिक मजबूत आणि बळकट कर अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. देवबापा आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांची देखील आम्ही आठवण करतो आणि त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करतो. देवबापा पोलीस डिपार्टमेंटमध्ये असणारे आमचे बंधू परशुराम दादा कोकणी, राजेश दादा गावित आणि प्रभू या बंधूंना देखील प्रभू तू एक नवीन जन्मदिवस दिलेला आहेस. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. प्रभू ज्या डिपार्टमेंटमध्ये ते आपली सेवा देत आहे प्रभू, त्या डिपार्टमेंटमध्ये सेवा करत असताना लागणारं सर्व प्रकारचं एकाग्र चित्त आणि तन्मयता, आस्था आणि प्रभू खरं ख्रिस्ती जीवन प्रगट करण्याची संधी त्यांना तू त्या ठिकाणी दे आणि त्यांच्या सेवेद्वारे प्रभू अनेकांचं कल्याण होऊ दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. तसंच पुणे या ठिकाणी असणाऱ्या आमची बहीण प्रभुदेवापा सुरभी चव्हाण यांची देखील आम्ही आठवण करतो. तिला देखील प्रभुदेवापा वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना येणारं वर्ष तिचं आनंदाचं, सुखाचं, समृद्धीचं जावं आणि ख्रिस्ताच्या ओळखीत तिचं प्रभुदेवापा जीवन पुढे होणारं असावं अशी देखील आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. स्वार्थ कोतक यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो. तिला देखील प्रभू तू आशीर्वाद दे आणि येणाऱ्या दिवसात प्रभुदेवापा त्यांचं देखील तू सहाय्य आणि मदत कर आणि उत्तम प्रकारचं आयुष्य जगण्यासाठी, तुझ्यावर विश्वास ठेवून चालण्यासाठी त्यांचं देखील तू सहाय्य कर अशीच आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या या सुंदरशा भक्तिप्रसंगाबद्दल पुन्हा एकदा तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. आज दिवसभर आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र आणि सुरक्षित हातात पडतो. येशू प्रभूच्या गोड आणि प्रिय नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन.
धन्यवाद पाळक साहेब. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. पाळक साहेब आशीर्वाद देतील. आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवजो बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आपणा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मद करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या देखील 10 वाजता आपण ऑनलाईन जमणार आहोत. उद्याचं जे मनन आहे ते सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब यांच्याकडून आहे. सर्वांना सलाम.